आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नेवासा फाटा येथील प्रतिष्ठित व्यापारी विजय दहिवाळकर यांच्या दहिवाळकर सराफ या सोन्या चांदीच्या दुकानावर पहाटे 3 वाजता चोरीचा प्रयत्न झाला। मात्र दुकानात बसवलेल्या सायरनमुळे चोरट्यांचा हा डाव फसला। मिळालेल्या माहितीनुसार 6 अनोळखी चोरटे 4 चाकी सुमो गाडी घेऊन दुकानाजवळ पोहोचले। त्यांनी दुकानाचे दोन्ही लॉक कटरने कट करून सेंटर लॉक तोडून शटर उचकटून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु चोरट्यांनी शटर वरती करताच सिक्युरिटी सायरन अचानक वाजला। सायरनचा आवाज ऐकताच घाबरलेल्या चोरट्यांनी साहित्य घेऊन पळ काढला। अवघ्या 2च मिनिटांमध्ये चोरट्यांनी केलेल्या या चोरीच्या धाडसी प्रयत्नामुळे व्यापारी मात्र भयभीत झाले आहेत आणि आता नेवासा पोलिसांकडे हे चोरटे पकडणे एक आव्हान बनले आहे। घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी दुकान आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे। विजय दहिवाळकर हे नेवासा फाटा येथील जुने आणि विश्वासू सराफ व्यावसायिक आहेत। सायरन आणि अलार्म सिस्टीममुळे लाखो रुपयांचे नुकसान टळले आहे। या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। स्थानिक व्यापाऱ्यांनी पोलीस आई होण्याचा सुंदर प्रवास सुरक्षित हातांमध्ये, तज्ञ डॉक्टर्स, आधुनिक सुविधा आणि मनापासून काळजी। तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी विश्वासार्ह साथ गायनिवर्स वुमेन्स हॉस्पिटल, नेवासा फाटा। संपर्क क्रमांक 7276109901 वाढवण्याची मागणी केली आहे। पोलिसांनी अज्ञात 6 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। आम्ही नेवास्कर न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर, नेवासा फाटा। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।